आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बघणार आहोत की संभाजी महाराज इतके चाणाक्ष असून देखील मुघलांच्या ताब्यात कसे गेले किंवा औरंगजेबाने त्यांना पकडण्यासाठी किती मोठी फौज पाठवली होती, कशा प्रकारे त्या सर्व घटना घडल्या हे थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज पाठवली होती। या फौजेने नेतृत्व मुकर्रब खान यांनी केले होते। ऐतिहासिक नोंदी आणि अभ्यासकांच्या मतानुसार मुकर्रब खानाच्या नेतृत्वाखाली सुमारे 2000 सैनिक संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवले होते। या घटनेची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे। 1689 साली संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती औरंगजेबाला मिळाली। त्यावेळी संभाजी महाराज मराठा साम्राज्याची धुरा सांभाळत होते आणि मुघलांशी त्यांचा संघर्ष चालूच होता। संभाजी महाराजांना पकडणे औरंगजेबासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण ते मराठा प्रतिकाराचे प्रमुख केंद्र होते। त्यांना पकडल्यास मराठा साम्राज्य कमजोर होईल आणि मुघलांना दक्षिणेत आपले वर्चस्व प्रस्थापित करणे सोपे जाईल, असा औरंगजेबाचा विचार होता। मुकर्रब खानाचे सैन्य औरंगजेबाने हे काम मुकर्रब खान या आपल्या विश्वासू सरदारावर सोपवले। मुकर्रब खानाला संभाजी महाराजांना जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश देण्यात आले। मुकर्रब खानाने निवडक आणि अनुभवी अशा सुमारे 2000 सैनिकांची तुकडी तयार केली। या तुकडीत घोडदळ आणि पायदळ यांचाही समावेश होता। या सैनिकांना शस्त्र आणि युद्ध साहित्याने सज्ज केलं होतं। गुप्तता आणि विश्वासघात औरंगजेबाने ह्या मोहिमेची गुप्तता बाळगण्याचे आदेश दिले होते। मुकर्रब खानाने संगमेश्वरकडे कूच करताना मार्गात सावधगिरी बाळगली। दुर्दैवाने ह्या मोहिमेत स्वतः यांनीच विश्वासघात केला। छापा आणि पकड 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुकर्रब खानाने संगमेश्वरवर अचानक छापा टाकला। संभाजी महाराज आणि त्यांचे काही सहकारी त्यावेळी विश्रांती घेत होते। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मराठा सैन्याची तयारी नव्हती। शिर्के यांच्या विश्वासघातामुळे मुघल सैन्य थेट महाराजांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले। या चकमकीत संभाजी महाराजांनी शौर्याने लढा दिला, परंतु मुघल सैन्याची संख्या जास्त असल्याने आणि अचानक आलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पकडले। 2000 सैनिक पुरेसे का होते? 2000 सैनिकी जरी संख्येने कमी वाटत असले तरी या मोहिमेच्या यशामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या। गुप्तता आणि अचानक हल्ला। मुघलांनी अचानक छापा टाकल्याने मराठा सैन्याची तयारी नव्हती। विश्वासघात। स्वकीयांच्या मदतीमुळे मुघलांना अचूक माहिती मिळाली। मुकर्रब खानाचे नेतृत्व। मुकर्रब खान एक अनुभवी आणि कुशल सेनानी होता। स्थानिक परिस्थिती। संगमेश्वर हे तुलनेने दुर्गम ठिकाण असल्याने मोठ्या सैन्याची ने-आण करणे कठीण झाले असते। छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले। औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालाहाल करून मारण्याची शिक्षा दिली। संभाजी महाराजांची पकड आणि त्यानंतर झालेली त्यांची हत्या मराठा साम्राज्यासाठी खूप मोठी आणि दुःखद घटना होती। छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने मुकर्रब खानाच्या नेतृत्वाखाली सुमारे 2000 सैनिक पाठवले होते। या सैन्याने गुप्तता, अचानक हल्ला आणि विश्वासघात यांचा वापर करून हे यश मिळवले। या घटनेमुळे मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला, परंतु मराठ्यांनी हार मानली नाही आणि छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मुघलांविरुद्धचा संघर्ष पुढे चालूच राहिला। रामकृष्ण हरी।